मित्रांनो, मी पुष्पक सेलोकर, मार्गदर्शक गुरुकुल करियर अकॅडमी गडचिरोली आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण लोकसभा निवडणूक 2024 विषयी माहिती घेणार आहोत। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये यंदा निवडणूक पार पडली। 18वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी एकूण भारतामध्ये 7 टप्प्यामध्ये निवडणूक झाली। त्यामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी निवडणूक पार पडली। तसेच महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यामध्ये निवडणूक पार पडली, ज्यामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे अशा 5 टप्प्यामध्ये निवडणूक पार पडली। या निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागला। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 240 जागा, काँग्रेसला 99 जागा, समाजवादी पार्टीला 37 जागा, तृणमूल काँग्रेसला 19 जागा मिळाल्या। तसेच आघाडीनुसार एनडीए आघाडीला 292 जागा, तसेच इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या। त्यानुसार एनडीए आघाडीने आपला बहुमताचा टप्पा पार केलेला आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला 13 जागा, काँग्रेस ही गेल्या निवडणुकीत फक्त काँग्रेसला 1 जागा मिळाली होती। त्या 1 जागेवरून काँग्रेस 13 जागावर आले आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 9 जागा, भाजपला 9 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला 8 जागा, शिवसेना शिंदे गटाला 7 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 जागा मिळाली। त्यानुसार महाविकास आघाडीला एकूण 30 जागा, महायुतीला 17 जागा आणि 1 जागा, सांगली येथून अपक्ष विशाल पाटील विजयी झाले आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि त्यानंतर एकूण भारतामध्ये 73 महिला खासदार विजयी झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 6 महिला खासदार विजयी झालेले आहेत। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत। मध्य प्रदेशातील इंदोर लोकसभा मतदारसंघातून शंकर लालवानी यांनी 10 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवलेला आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते लोटाला मिळालेली आहे। त्याच्यानंतर सर्वात कमी मताधिक्य महाराष्ट्रातील मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता। आपल्या भारतामध्ये एकूण लोकसभेच्या 552 जागा आहेत, त्यापैकी सध्या 543 जागांची निवडणूक पार पडली। राज्यानुसार गेले तर सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात 80 आहेत, महाराष्ट्रात 48 आहेत। लोकसभेबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या पार्टमध्ये घेणार आहोत। आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।